नेर शहरातील नवोदित नाट्य कलावंत खुशबू मिसळे हिला बापमाणूस पुरस्कार जाहीर। नेर शहरातील 21 वर्षीय तरुणी नवोदित नाट्य कलावंत खुशबू अरविंद मिसळे हिला जगदीशब्द फाउंडेशन पुणे तर्फे बापमाणूस पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार 5 जानेवारी 2025 रविवार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गजमपेठ पुणे येथे देण्यात येईल। नाट्य कलावंत खुशबू मिसळे हिने एकपात्री एका वादळाची संगीनी मी रमाई हा नाट्यप्रयोग प्रथम आणि महाविद्यालय यवतमाळ येथे कॉलेज स्नेहसंमेलन मध्ये सादर केला आणि त्यानंतर या नाट्याचे प्रयोग खुशबूने नेर तालुक्यातील बौद्ध धम्मप्रियद सिरसगाव विरगव्हाण समता पर्व यवतमाळ येथे सादर केले आणि आज जिल्ह्यात सर्वत्र गाजत आहे। एका वादळाची संगीनी मी रमाई या नाट्याचे संपूर्ण संवाद तिचेच असून या एकपात्री 30 मिनिट नाट्याचे संपूर्ण सादरीकरण तिचेच आहे। जगविख्यात ज्ञानाचे तेजोमय अथांग महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनसंगिनी त्यागमूर्ती रमाई जिने आधुनिक भारत देश घडविणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांसाठी संपूर्ण जीवनाचा कोणतीही अपेक्षा न करता त्याग केला। काबाड कष्ट केली आपल्या सांसारिक जीवनासोबत मुलाबाळांचाही विचार न करता। आपले संपूर्ण आयुष्य डॉक्टर आंबेडकरांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक चळवळी करिता आणि देशहितासाठी बहाल केले। देशातील तात्कालीन अशिक्षित धार्मिक, असामाजिक परिस्थिती प्रवाहाच्या विरुद्ध लढणाऱ्या दंड थोपाटणाऱ्या मानवतावादी, समाज सुधारक, युगपुरुष डॉक्टर आंबेडकरांना रमाईने आपले संपूर्ण जीवन समर्पित केली। अशा त्यागमूर्ती रमाईची मर्मभेदी, हृदयस्पर्शी जीवनगाथा एकपात्री नाटकांमधून 30 मिनिटात स्टेजवर प्रभावीपणे कलावंत खुशबू मिसळे हिने मांडली आहे आणि या एकपात्री नाट्य अभिनयाची दखल जगदीशब्द फाउंडेशन पुणे यांनी घेऊन नाट्य कलावंत खुशबू अरविंद मिसळे हिला या वर्षीचा बापमाणूस पुरस्कार जगदीश ओहोळ व्याख्याते, संस्थापक अध्यक्ष जगदीशब्द फाउंडेशन पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। 5 जानेवारी 2025 रविवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे हा सोहळा संपन्न होईल। नवोदित कलावंत खुशबू मिसळे हिचे गावात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मिसळे परिवार, मित्र परिवार आणि गावातील नागरिक नाटकलावंत खुशबू मिसळेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे। प्रतिनिधी वसीम मिर्झा, न्यूज 24, आपकी आवाज।